बीड जिल्ह्यात अवैध गर्भपाताच्या घटना वारंवार घडत असतात। त्याचा परिणाम आता मुलींच्या जन्मदरावर झालाय। बीड जिल्ह्यात जन्मणाऱ्या मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या अत्यंत कमी आहे। त्यामुळे सरकारी यंत्रणांनी याबाबत कठोर पावलं उचलण्याची गरज निर्माण झाली आहे। पाहूयात। बीडमध्ये मुलींचा जन्मदर घटला। 1000 मुलांमध्ये फक्त 861 मुली। वाढत्या गर्भपाताच्या घटनांचा परिणाम। मुलगा आणि मुलगीमध्ये भेदभाव करू नका, मुलींना मुलांइतकाच सन्मान द्या, अशा घोषणा आपण नेहमीच ऐकतो। सरकारही त्याबाबत जनजागृती करत असतं। मात्र बीड जिल्ह्यात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। 2024-25 सालात बीड जिल्ह्यात मुलींचा जन्मदर अवघा 861 इतका असल्याचं समोर आलं। प्रत्येक गावात 100 ते 150 मुलं आजही लग्नाविना फिरतायत। त्यामुळे भविष्यात ही समस्या आणखी गंभीर होण्याची चिन्ह आहेत। आज आपण पाहतो की प्रत्येक गावामध्ये 100 ते 150 युवक आहेत ज्यांना की लग्नाला मुली मिळत नाहीत। कुठेतरी ही सामाजिक विषमता खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथं विषमतेची फळी निर्माण करणार आहे। त्यामुळे या संदर्भात लवकरात लवकर ठोस कारवाई करून बीड जिल्ह्यामधला सेक्स रेशो कसा वाढवता येईल यासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे अशी माझी मागणी राहील। यावर्षी पुन्हा 24-25 ला ही आकडेवारी पुढे आली आहे। ती 900, मागच्या वेळेस 900 पेक्षा कमी होती, 886 होती आणि आता ही आकडेवारी 861 पर्यंत आलेली आहे। बीड जिल्ह्यात अवैध गर्भपाताच्या घटना घडत असल्याचं अनेकदा समोर आले। त्या विरोधात पोलिसांसोबत आरोग्य यंत्रणेने देखील कठोर पावलं उचलण्याची गरज निर्माण झाली आहे। ही खरं तर धक्कादायक विषय। खरं तर याच्यामध्ये शासनाने लक्ष घालून जे काही गर्भ निदान केंद्र आहेत त्याच्यावर वाच ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून तिथं जर गर्भ तपासून कुठं जर ऑपरेशन करीत असतील तर ही देखील शासनाने त्याच्यावर थोडंसं लक्ष ठेवून केलं तर मुलींचा दर वाढू शकतो, अन्यथा ही परिस्थिती अशीच राहील। दरम्यान बीड जिल्ह्यात अवैध गर्भपाताच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्यामुळे मुलींचा जन्मदर कमी झाल्याचं बोललं जातंय। त्यामुळे सरकारनं याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे। हा सामाजिक सलोखा राखण्यासाठी शासन स्तरावर योग्य ती उपाययोजना करणं गरजेचं असल्याचं सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितलंय। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।